कुडाळ नगरपंचायत कचरा ट्रॅक्टर ड्रायव्हरमुळे निष्पाप 2 जणांचा अपघात होऊनही कुडाळ नगरपंचायत कोणतीच दखल घेत नाही असा आरोप अपघात होऊन उपचार घेत असलेल्या रुपेश पडते यांच्या पत्नी सौ आशा पडते यांनी कुडाळ मुख्याधिकारी यांना पत्र देऊन केला। या पत्रात त्यांनी लिहिलंय की माझे पती आणि दीपकुमार यादव कुडाळ येथील रस्त्याकडेला उभा असताना मद्यपान केलेल्या कुडाळ नगरपंचायत कचरा ट्रॅक्टर ड्रायव्हर महेश काळप यानं या दोघांनाही ट्रॅक्टर खाली चिरडून सुद्धा कुडाळ नगरपंचायत अगदी सुशेगात आहे। माझे पती रुपेश आणि दीपकुमार या दोघांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन अतिशय ते दोघं गंभीर असल्यानं गोवा बांबोळी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र त्यात माझे पती रुपेश हळूहळू सुधारणा झाली, परंतु दीपकुमार यादव हे अजूनही गोवा बांबोळी इथं आयसीयू मध्ये गंभीर असून मरणाच्या दारावर आहेत। मात्र असं असताना देखील कुडाळ नगरपंचायतकडून कोणतीच कारवाई झालेली नाहीये। सौ पडते पुढे म्हणतात की मी आणि माझे पती आणि 1.5 वर्षांची माझी मुलगी असं कुटुंब असून माझे पती खाजगी नोकरी करत असून आमच्या घरातील कर्ते पुरुषच जाग्यावर बसले आहेत। त्याशिवाय एवढे दिवस मेडिकल आणि डॉक्टरचे खर्च हे मला न पेलवणारे असून नगरपंचायत याकडे ढुंकूनही बघत नाहीये। माणुसकी विसरणारी कुडाळ नगरपंचायत याकडे कधी लक्ष देईल का असा जळजळीत प्रश्न आशा पडते यांनी कुडाळ नगरपंचायतीला विचारलाय।